आपण पाहतोय दिवा पाटील यांच्या नावाने घोषणा देण्यात आलेली आहे। उद्घाटनानंतर भूमिपुत्रांकडून या घोषणा देण्यात आल्याची माहिती आपण पाहतोय। हे दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। आपण पाहिलं दिवा पाटील यांच्या नावाची घोषणा आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास मिरगणे आपल्या सोबत जोडले गेलेत। विकास, आपण पाहतोय उद्घाटन आज मोदींच्या हस्ते या विमानतळाचं पार पडलंय आणि त्यानंतर मात्र भूमिपुत्रांकडून दिवा पाटील यांच्या नावाने घोषणा देण्यात आल्यात। काय नेमकं घडलेलं आहे त्या ठिकाणी, काय अधिक माहिती मिळते? पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण संपल्यानंतर भूमिपुत्र जे प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आपल्याला दिसून येते। नरेंद्र मोदींच्या भाषण झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी घोषणा दिल्या, दिवा पाटलांचा विजय असो, दिवा पाटलांच्याच गावाचा विमानतळावर नाव लागलं गेलं पाहिजे, नाहीतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एकही विमान उडू देणार नाही, अशा प्रकारची घोषणा जी आहे त्यांच्या प्रकल्पग्रस्तांनी केलेली आपल्याला दिसून येत आहे। नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये आम्हाला प्रकल्पग्रस्तांनी असे म्हटले की आम्हाला नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये दिवा पाटलांच्या नावाचा विचार होईल, त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून, मात्र त्यांच्या भाषणातून केंद्र सरकार किंवा राज्य नक्कीच विकास, आपण पाहिलं सरकारकडून दिवा पाटील यांच्या नावाची घोषणा तर करण्यात आलेली आहे, मात्र तरी देखील निमंत्रण पत्रिकेमध्ये कुठेही दिवा पाटील यांचं नाव नव्हतं। त्यामुळे आता भूमिपुत्र चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।